तर आपल्या सगळ्यांना कोणती अशी प्रेरणा मिळाली की आपण एवढ्या उत्साहानं आनंदानं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात. लोकसभा येते आहे, आम्हाला सभा घ्यावा लागणार होत्या, कदाचित सभा घेतली असती तरी ती एवढी मोठी झाली नसती. आपण जे आलात त्याचं कारण काय, तर दोन कारण आहेत की माननीय बी.आर. चकोर आणि मीराताईचा सत्कार आपल्याला करायचा आहे. निमोन आणि 4 गावांची ही योजना मंजूर करण्यामध्ये मीराताई सभापती होत्या, त्यावेळेस फार मोठा पुढाकार त्यांनी घेतला. सगळे ठराव ते गोळा करत असायचे आणि त्यांच्या आदेशानं म्हणजे निमोनच्या कन्याच्या आदेशाने जावई सुद्धा धावपळ करीत असायचा. मंत्रालयापर्यंत धावपळ, मला फोन, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह. पण कधी गाजावाजा करायचा नाही, काम करत राहायचं आणि मंजूर झाल्यावर सांगू म्हणायचे लोकांना. त्यांचं एक म्हणणं असायचं की म्हणलं सांगता येईल लोकांना, नाही तर लोकांना काय माहिती. तर ते म्हणायचे आता सांगितलं ना का लोक विचारतील काय झालं, त्यापेक्षा झाल्यावर सांगतो. आणि ती योजना मंजूर करण्यामध्ये या दोघांचा वाटा खूप मोठा. सभापती म्हणून मीराताईचं काम खूप चांगलं काम त्यांनी केलं आणि खरं म्हणजे आजारी पडलं नसतं तर आजही त्या तालुक्याच्या सभापती राहिल्या असता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तालुक्याच्या सभापती. आणि ही माझी इच्छा होती की एकदा तालुक्यात मीराताई तिथून आता तालुक्याच्या सभापती आहोत, सगळा तालुका त्यांनी सांभाळा. आमदारकी नंतर पद असतं सभापतीचं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकदा कौतुक केलं. सत्कार त्या आजारातून प्रथम सार्वजनिक कार्यक्रमात आलेले आहेत. आणि म्हणून म्हणजे बी.आर. चकोर यांच्या बाबतीत काय बोलायचं, मी काय म्हणत असतो की ते इतके हुशार आहेत. खरं ते मुंबईला असते तर एक कोट्याधीश अशा प्रकारचा इंजिनियर म्हणून, आर्किटेक्ट म्हणून देशाने पाहिला असता. इतकी हुशारी त्यांच्याकडे, खरं सांगतो. तुम्ही एवढं तुमचं प्रेम जावयावर, एवढं मोठं प्रेम की जावयाला जाऊच गेलं नाही, तुम्ही इथं धरून ठेवलं. ही वस्तुस्थितीवर काय शब्द पाठवणे त्यांच्या ते इंटेलेक्च्युअल हे जे त्यांची खूप मोठी ताकद आहे. तर आता थांबले इथं आपल्यामध्ये आपले कार्यकर्ता म्हणून काम करतात. अडचणी खूप आहेत, ह्या सगळ्या काढण्याचा प्रयत्न करतायत. त्या दोघांचंही आज खूप कौतुक. या आपल्या सर्वांच्या वतीने आजचा सत्कार, त्यांचा एक महत्वाचा सत्कार आपण सगळ्यांनी केलेला आहे. त्यांना खूप शुभेच्छा या निमित्तानं मी आपण सर्वजण देऊया. या कार्यक्रमाकरता आलोच आपण, पण दुसरं कारण आहे. मध्यंतरी लोणीचे सुजय विखे पाटील येऊन गेले, त्यांची भाषणं झाली. आई साहेब सुद्धा बरोबर आल्या होत्या. त्यांच्या वाचनात पाझर तलाव काय मंजूर केला त्याचा करता भूमिपूजन केल्या. ते इथं आल्या, कार्यक्रम तो भाषणाचा झाला. तुम्हाला सांगतो की त्यांचे त्या दिवसाचं भाषण आणि आश्वीचं भाषण मी 35 वर्षाच्या कालखंडामध्ये असं भाषण मी ऐकलेलं नाही, माझ्याकरता तरी ऐकलं नाही. मी एक नशिबान माणूस आहे की असतील विरोधक आपल्या तालुक्याचे, काही विरोधी उमेदवार म्हणून उभे राहिले असतील, ते कधी काही बोलले नाही. काही जण आहे मसनवाट्यामध्ये बोलतात, ते मसनवाट्यामध्ये स्फुरून येणारी काही मंडळी इथं तुम्हाला माहिती का, तिकडं अग्निदान दिलेला असतो, पेटलेलं असतं सरळ, यांचं भाषण सुरू झालेलं असतं राजकारणाचं. ताब्यामध्ये कुठून कुठं तिथं राजकारण जाऊन पोहोचतील भरोसा नाही. त्यांना मी बऱ्याच वेळा निरोप दिले. मी एकदा सांगितलं की अरे कुठं जमलं तर तुम्ही असं करा ना, सभा तुमची जाहीर करा, येथील लोक येथील तेवढे बसतील, नसतील जमत तर आम्ही सांगतो लोकांना जाऊन बसा बाबा, त्याची इच्छा पुरी करा. त्यांना फक्त दिसतात मसनवाटा, मसनवाट्यामध्ये गेले का स्फुरून येतं का. ते असे मसनवाटे पुढारी काही आहेत ते बोल ते त्या दिवशी बोलले असतील का. आपल्याकडे फार तुम्ही राजकारणाची भाषणे खालच्या पातळीवर गेले असं कधी ऐकलं नसेल पहिल्यापासून. म्हणजे दत्ता देशमुख साहेब हे ज्यांना त्यावेळेस होते आमदार तेव्हापासून तो इतिहास जर जुने माणसं असतील कधी खालच्या पातळीवर नाही. तत्वाचं भाषण विचारतं असेल, तुम्ही काय काम केलं पाहिजे हे सांगणार, तुमच्याकडून अपेक्षा काय हे विरोधी सांगणार. याच्या पलीकडे खालच्या पातळीचं भाषण संघ तालुक्याची संस्कृती नाही. दुर्दैवानं त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं, इथं ऐकायला मिळालं. त्याच्यापेक्षा अश्विला आणखी जोर आला, गाडी तापेल आणखी तापली, साले दिले काय ते पण म्हणलं व्हॉट्सअपला, त्यांनी ते भाषण ऐकावं.
साले झाले की नाही, कुत्रे झाले की नाही, कुत्र्याचे शेपट आम्ही झालो की नाही, आपण सगळे ते इतक्या पातळीला गेले. दुर्दैवाची गोष्ट आहे की शेवटी काही संस्कृती असते, काळजी घेतली पाहिजे. मी सुद्धा एवढे वर्ष राजकारण करत असताना खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आपला वाद होताच नव्हता असं थोडंच. म्हणून माझं एकदा स्टेटमेंट त्यांच्या विरोधाचं दाखवण्याचे, एक फक्त. कदाचित राधाकृष्ण विखे पाटलाबद्दल मी बोललो असेल, पण एक स्टेटमेंट वडीलधाऱ्याबद्दल. कारण एक पद्धत असते, काही पाळल्या पाहिजे पद्धती. राजकारण काही कायम असत असतं असं समजायचं कारण नाही. परंतु आता कसं आहे, आता नवीन टोळक घेऊन करायचं, दादाला अपेक्षा अशी की पुढच्या काळात नगर जिल्ह्याच्या वडीलधाऱ्यांना अशा प्रकारची भाषण ऐकायची पाळी येऊ नये, एवढीच अपेक्षा केली तर काय वावगं नाही. बोलावं, चांगलं बोलावं, काय बिघडत, सुंदर भाषण करावं. हा जिथं येऊन तर काय हरकत नाही. माझा मतदारसंघ सुंदर पद्धतीने मांडणी करायला पाहिजे की मतदारसंघात काय व्हायला पाहिजे तर काय झालं नाही. मांडणी केली असती, सुंदर पद्धतीने मांडलं असतं तर लोकांनी म्हटलं असते की पहा आता आपल्या आमदाराला विचार करायची पाळी येईल का, असं म्हटलं असतं की नाही. तुम्ही यायचं वाकडं तिकडे बोलायचं, यशू कुत्र्याचे शब्द हे काय सरळ होईनात म्हणे, मला पाहावं लागेल, गोंधळ घालावा लागेल, इकडे काय घालावं लागेल, धिंगाणा घालावा लागेल. आणि हे सगळं ऐकल्यामुळे आपली गाडी जरा गाड्या तापेल होते. यांचे भाषण आज दिसत तापेल असे. शिवाश म्हटला का खरोखर कुत्रे शिर्डीचे आणून सोडायचा कार्यक्रम करायच्या घाटामध्ये, खरे की नाही, रोज काहीतरी गैरअर्थ काढून घेऊ. पण त्यांना सांगितलं की आमच्याकडे 50 आहेत, आमच्याकडे कुत्रे नाही. त्यामुळे हे सगळं झालं. थोडं तापून भाषण होतं. नारायण काकांचं काय सांगावं, मला जुना कार्यकर्ता खासदारांबरोबर वर्षानुवर्ष लहानपणापासून राहिलेला असा. त्यांनी ते खरं म्हणजे आज ते तापेल असल्यामुळे गाडी एवढी नीट चढली नाही, पुढे काहीतरी चढू. त्यांचा ते कशामुळे नाराज झाले त्याला एकदा शांततेने विचारा, किंवा एकदा ते सांगतील कधी. शेवटी कोणी कोणाशी कसं बोलावं ते काही पद्धत असते, दुर्दैवानं नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आता ते तिकडे बोलले तर मुलगा त्यांचा कुठं सर्व्हिसला होता ते काढून टाकलाय, आला घरी. नारायण काकाचा आताच 50 एकर ऊस आहे, 50 एकर डाळिंबाची बाग आहे, तेव्हा ते काही काळजी करीत नाही. ह्या सगळं आता हे सगळं का घडलं, इथं येण्याची गरज काय भासली, एवढं चिडण्याची गरज काय भासली, याचा विचार थोडा केला तर तुमचं ते भाषण तुम्ही ऐकलं काय, हे एवढ्या मुलानं बोलल्यावर एवढं सिरियस घेऊन मी भाषण करावं असं नाही. पण आपण सगळेजण माझे शेवटी मतदार आहात, कार्यकर्ते आहात. जे संभ्रम निर्माण झाले असतील, शंका निर्माण झाल्या असतील, त्या तुमच्या दूर करायची जबाबदारी आहे. जे काही माझ्या मनात आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, नेमकं काय घडतं याचं वस्तुस्थिती समजली पाहिजे. हे चिडण्याची जी कारण आहेत ना, याचं कारण एक पहिलं कारण काय असेल की काय झालं की आपले 28 गावं आश्वी सर्कलचे हे पूर्वी संगमेर मतदारसंघामध्ये होते, ते आता गेले शिर्डी मतदारसंघामध्ये, आणि साकूर आपल्याकडे आलं आणि ती गावं नवीन बदलामध्ये तिकडे गेली. ह्या 28 गावामध्ये 14 गावं साधारणतः असे की प्रवराचं कार्यक्षेत्र त्याच्यामध्ये येतं, आश्वी भागाचं ते प्रवरा कारखान्याचं. परंतु आपले मात्र आमदारकी सोडतात. मी 5 निवडणुका तिथं केल्या आणि 5ही निवडणुकामध्ये भक्कम मतं ते द्यायचे. खूप निरोप आले तरी मतं आपल्याला द्यायची ती सगळी मंडळी. 25 वर्षाचं त्यांच्याकडे मी आमदारकी केली. आता तिकडे गेल्यानंतर एक सांगा मला की आमदारकी सोडतात, ऊस कुठून येतो आपला सगळ्या साखर कारखान्याला, ऊस येतो सगळ्या साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र तेच आहे, आपला तालुका आहे ते गाव कार्यक्षेत्र ते. दूध कुठून येतं, दूध संघाचं कार्यक्षेत्र त्या 28 गावामध्ये आहेचे. शेतकी संघाचं कार्यक्षेत्र ते आहेचे. जिल्हा बँकेचा संचालक आपला ते 28 गावाचं मतदान तिथे आहेचे. मार्केट कमिटीचे इलेक्शन तिथं सुद्धा ते मतदार आपले सगळे आहेचे. अमृतवाहिनी बँक तिचं सुद्धा मतदान तिथं आहेचे. पंचायत समिती आपली तिचं सुद्धा मतदान तिथे आहेचे. कोणते एक आमदारकी सोडता सगळ्या तालुक्याच्या ज्या संस्था आहेत तालुका पातळीच्या सगळ्यांचं मतदान आपलं तिथं आहे. तिथं कार्यकर्ते आपले, तिथं जनता आहे.
मग मला सांगा, त्यांचं तुम्हाला एक सूत्र कळालं असेल की 28 गावात फिरतात, एवढ्यावरच ते ज्यादा बोलतात. त्या दिवशीचं भाषण जर तुम्ही ऐकलं, 28 गावं कश काय येतात 28 गावात. मला सांगा की आमदारकी सोडता ह्या सगळ्या संस्था जर आपल्या तिथं आहे, आपल्या तालुका तो आहे, आपली तहसीलदार कचेरी आपली ती आहे, पंचायत समिती ती आहे, सगळी संस्था तिथं आहे. त्या 28 गावाला जोर सुद्धा त्याच्यात आहे. ते 28 गावं आपण ते सोडून द्यायचे, जायचंच ना तिकडं. आश्वीमध्ये भाषण करत असताना ते म्हटले, सुजय विखे असं म्हणतात, माणसं काय आमच्याकडे मारतात का काय म्हणे, हे याच्या त्याच्या दारावर जातात. ज्यांनी 5-5 वेळा मला निवडून दिलं, सगळ्या संस्थांमध्ये ज्यांनी मला ताकद दिली, त्या कार्यकर्त्याच्या घरी दुःखद घटना घडल्यावर मी जावा का नाही एवढं मला तुम्हाला सांगा. लग्नाला जातो, सुखदुःखात जातो, गेलं पाहिजे ना. ज्यांनी आमच्यावर इतकी मोठी ताकद त्यांनी आतापर्यंत दिली, सगळ्या संस्थाचं कार्यक्षेत्र, त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझी नाही. त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं काय सगळ्यात. त्यांचं मत नाही की इकडे येऊच नका, जोरव्याला सुद्धा येऊ नका. आता बोला काय करायचं. तनफळण ती सगळे आले कसे गेले कसे, सायकली वाटल्या म्हणे. आता सायकली वाटत असताना खरंय हे 20 सायकली फक्त तिकडे ज्यादा गेल्या, बाकी आपल्या आपल्या याच्या पद्धतीने ज्याला कोठा होता सभापतीबाईचा 20चा कोठा थोडा ज्यादा होता, सांगितलं तिकडे देऊन टाका, दिल्या. 20 सायकलीने काय बिघडलं. यापूर्वी अशी परिस्थिती होती की त्या 14 गाव ज्यावेळेस त्या कार्यक्षेत्रामध्ये होते प्रवरेच्या आणि माझी आमदारकी असायची, त्या कालखंडामध्ये त्या सगळ्या त्या गावांमध्ये कायम त्यांचा राबता होता, कार्यक्रम होते, सगळं चालू असायचं. मी बांधलेल्या शाळेच्या खोल्यांच्या आणि इमारतींचे उद्घाटन कधी केले, मी शब्द कधी बोललेलो नाही. शब्द बोललो नाही मी कधी. दादा तुमचं कार्यक्षेत्र आहे, ते शेवटी लोक मत देतात, कशाला बसायचं उद्योग कधी. एक शब्द बोललो नाही कधी. उलट ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये आले 2004ला, त्यानंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं, त्यावेळेस त्यांना तो जिल्हा परिषद गट म्हणलं तुम्हीच उमेदवार ठरवा, पंचायत समितीचे 2, जिल्हा परिषदचा 1 असे तुम्ही ठरवा, तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही ठेवा, निवडून आणा, काँग्रेसचे वाढून टाकू. आता मात्र त्यांनी दोन्ही गट स्वतः तिचा विरोधी पक्ष नेते असल्याचा फायदा घेतला. दोन्ही गट आपले गाव ते घेतले, परस्पर तिकीट तिथे देऊन टाकले. मी भांडावा का नाही रे भांडावा, भांडलो आपण, चांगलं भांडलो, दणकेबाज. आता तो हिंगे आहे ना, हिंगे पिये आहे माझा साधं पोरगे. आता ते गावात गेलो म्हणजे पियेत असलं तर 4 कामं गावचे लोक सांगतील का नाही, सांगेल त्याला या आंध्र बाबा, ते आंध्र तहसीलदार कचेरी, इलेक्ट्रिसिटीचं याचं त्याचं, तो काम करायला लागला, हालायच काम करायला लागला. म्हणजे इकडे काय पाहायचं कारण आहे, त्याची अॅट्रॉसिटी केली, त्याची अॅट्रॉसिटी. रात्रीच्या तो फरार पोलीस घरात त्याची आई आणि फक्त बायको, लहान पोरं, त्याच्या गाडी सतत पोलीसचा राऊंड चालू त्याच्या घरात पोलिसांना फिरायला. ते स्टे दिला हायकोर्टानं, त्यालाच उभं करून दिलं. तुम्हाला सांगतो चिन्हांचा गोंधळ झाला थोडासा, नाही तर तोच जिल्हा परिषद सदस्य झाला. त्याची मंडळी झाली, कोणाला आवडलं नाही. परवा सुद्धा सभा केवढी झाली, अशी सभा झाली तिथं, लोक उत्स्फूर्तपणे आले. तिथं म्हणजे खेळाच्या स्पर्धा, इथल्या मुद्दे मी सांगून राहिलो, तुम्हाला माहिती असं खेळाच्या स्पर्धा घेतल्या. आता इथं तर राजहंस युवा मंच का काय मुलांचा आहे, तिथं समनापूर जवळ घेतातच राजवर्धन युवा मंच. आता ते म्हणतात आमचं कॉलवाडी तिकडून, तुम्ही इथे कशा सांगा. आता तुम्ही आता एक स्पर्धा औरंगपूर म्हणजे बॉर्डर तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतली. तुम्हाला खरं सांगतो शक्य, तिथं काही ग्राउंड नव्हतं, तिने केनी मारली, झालं ग्राउंड. केनी मारली, थोडं खोदलं, सपाट केलं, झालं पिच. आणि गरीबाचे पोरं खेळले, तिथं माझा फोटो लावला त्यांनी मोठा, आणि खेळले गरीबाचे पोरं, काट्याकुट्यात खेळले, रुपयात मदत नाही केली आपण त्यांना, माझा फोटो लावला त्यांनी. 25 वर्षाच्या संबंधामध्ये काही 4 माणसं प्रेमाचे असतील ना, लावला फोटो त्यांनी. आणि तुम्हाला गमतीदार सांगतो, तपासून घ्यायला हरकत नाही, तर फोटो रात्री लावला, कुणीतरी त्रास देईल, त्या खेळायला जाऊ नका म्हणून बंदी होती पोरांना तिथं, बाकीच्या गावाचे. तरी पोरं यायचे खेळायचे. आता क्रिकेट कोणाला खेळायचं वाटतो ना, यायचे पोरं खेळायचे. तो फोटो त्रास होऊ नये त्या फोटोला रात्रीचा, त्यांनीच वर्गणी पोरांनी काढून
फोटो लावला होता म्हणून भिलाचे पोरं तिथले भिल्ल समाजाचे नाईक राजे नाव सुद्धा किरण बोरसे आणि बोरसे कंपनीची सादतपूरची ते झोपायला त्या फ्लेस जवळ राहिले रात्रभर थंडी होती पडत होत्या रात्रभर थांबले ते जेव्हा एक शब्द खोटाने कोणाला तपासायचं 4 जण जाऊन या विचार त्याचा एकाचा पायाचा प्रॉब्लेम आहे तर रात्रभर तिथं झोपले की मला अरे फ्लेक्स काढून द्यायचं परत आणायचं नाही म्हणजे मग काढलं का मग काय माझ्या राहिली फ्लेक्स इथंच राहायला पाहिजे आता राग यायचं काय कारण एवढं हा सगळा राग बरं का ही सगळी अशी मग ते असं वाटायला लागलं की याचं काय खावं का घ्यावं असं आणि तो राग सगळा काढायला दुसरी गंमत झाली साखर कारखाने सुरू झाले या फारकी देतात आपल्या साखर कारखान्यात आपण नशिबाने माधवराव चेअरमन आहेत व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कुठे चालवला आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कारखाना असा मस्त चालला का इकडून ऊस घातला पहिले नवा कारखाना केला आपण इकडून ऊस घातला तिकडून साखर निघाली इकडून स्टीम पाठवली वीज गेली मस्त चालला परमेश्वराचे खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी तो सांगतो 2500 जी FRP निघाली पहिल्यापासून द्यायला सुरुवात आपण केली पहिल्यापासून द्यायला सुरुवात केली आणि द्यायला सुरुवात केल्यावर तिकडं मात्र एक विषय चालू आहे मागचे देणार म्हणजे काकाजींनी सांगितलं सगळं जास्त बोलत नाही पगार किती दिवसाचे नाही ते आपलं 1 तारखेला पगार संस्था कशा आहे रे आपल्या एकच नंबर आहे आता असं मग एखाद्याला त्रास झाला तर त्याचं काय चूक आहे का मानवी स्वभाव ना तर ते डोकं भांडण कदाचित असावं असं मला वाटतं ते मी काय दूध सण चांगला हे चांगलं ते चांगलं कुठं जातो तू मला तुम्ही जेव्हा तुम्ही कुणी सांगायचं तुम्ही कुठे गेले दुसऱ्या तालुक्यात महाराष्ट्रात जिल्ह्यात आणि तुम्ही तिथं बसल्यानंतर कुणी जर आपल्याबद्दल असं म्हणलं असेल का तुमच्या तालुक्यात नेतृत्व चांगलं नाही तुमचे माणसं चुकीचं वागणारे असं जर कुणी म्हटलं असेल तर सरळ मला येऊन सांगा की चुकीचं आहे मला खात्री आहे आपले विरोधक जरी असतील आणि कुठे गेले फिरले तरी त्यांना सांगत असतील अरे संगमेर तालुका तुमचा वेगळाच आहे तुमचा तालुका चांगला आहे तुमचं राजकारण चांगलं आहे तुमच्या संस्था चांगल्या आहे तुमची बाजारपेठ चांगली आहे हे सांगितल्याशिवाय राहत नसतील हा आत्मविश्वास माझा आहे कारण अत्यापर्यंत चुकीचं आपण काही केलेलं नाही आता ते ती म्हणून परत डोक्यात आणखी अगोदर 28 जावं ते 10 कारखाना या संस्था ते डोक्यात बनवून बसली असेल आणि तिसरं एक कारण मला वाटतं बरं का म्हणजे मी विचार करतो कारण शोध घाला तुम्ही एवढे का चिडले मला वाटतं पुढचा माणूस एकदम चिडला तर माणूस गणगण करीतच चालतो काय झालं बाबा तिसरं कारण मला वाटतं की तुम्ही फार मोठी चूक करता सारखं तुम्ही तर बंद करते मुख्यमंत्री म्हणायचं जेव्हा मी नशिबान असं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप मोठं केलं मला आणि मी माझ्या काही व्यक्तिगत काय रे माझ्या काही अपेक्षा आहे का तुम्हाला राजकारण करतो तुम्हाला असं दिसतं काही मजा आजा मग काही अशा माणूस करतो काम करतो आज एवढ्या वर्षामध्ये एक दिवस माझा असं नाही की बिगर कामाचा गेलेला एक दिवस नाही काही नाही आज झोपलोय फक्त असा एक दिवस नाही आणि जेव्हा मला काँग्रेस पक्षाने खूप मंत्री आमदार म्हणून परत आपण कधी तिकीट मागितलं नाही तिकीट घरी येतो मंत्रीपद घरी येतो मी शेवटी ज्यावेळेस महसूल मंत्री झालो त्या दिवशी गोष्ट सांगतो की पृथ्वीराज चव्हाणांनी मला विचारलं पहिलं तर विलासरावांनी विचारलं होतं बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे मी म्हटलो कृषी खातं पाहिजे मला शेतकऱ्याचा मंत्री व्हायचं पृथ्वीराज चव्हाणांनी मला विचारलं बाळासाहेब खातं कोणतं पाहिजे मी म्हणलं सगळ्यात साधं खातं कोणी घेत नसेल ते मला द्या मी चांगलं काम करून दाखवतो महसूल खातं आलं त्या दिवशी महसूल खातं कोणाला दिलं जातं माहितीये ना तेव्हा आता जर माणसं म्हणत काय म्हणत जाऊ नका आणि गप्प बसणार आपल्याला कशाला कोणाला त्रास देता मग किती त्रागा किती होतो किती त्रास होतो पाहिलं नाही का तुम्ही किती त्रास होतो त्यांना इतका त्रास कोणाला द्यावा या मताचे आपण नाही ना ते बरं इथं मात्र कुठं जातो लोक तेच बोलायला लागले त्यामुळे त्रास आणखी वाढला ती भरभर सगळी इथं काढली त्यांनी बरं केलं एकदाच डोक्यात त्यांनी काढून टाकलं आणि मग हे करायला साधन काय साधन इथं हातचं मिळालं तेच खरं की ते सरपंच निवडणूक झाली काय झालं निवडून येतात चालतं पण निवडून येत असताना त्यांचं सर्टिफिकेट करेक्ट असणं गरजेचं आहे कायदेशीर असणं गरजेचं आहे बेकायदेशीर असेल तर चाललं माझे काय तेव्हा ते असं गडबड आहे सांगावं मी म्हणलं कायदेशीर असेल ना
तर ज्ञानेश्वरचे सुद्धा विरोधात मी राहील, कायदेशीर असेल तर. पण बेकायदेशीर असेल तर मी पाठीशी घालणार नाही. ही आपली कामाची पद्धत आहे. आला राज गेले तिकडे. आता विंचू चावला असं कळाल्यानंतर विंचू चढवायचा कार्यक्रम झाला सुरू. जाता येता थांबायचं. हे फक्त साधन आहे, हत्यार आहे. बसायची जागा झाली, इथं उद्योग करायला माणूस मिळाला, त्याला खतपाणी घालायचा कार्यक्रम चाललेला आहे. पण तो तुमच्या हिताकरता चालला नाही, सगळ्यांनी पहिले लक्षात ठेवा. हिताकरता चाललेला आहे. त्याच्यामध्ये राजकारण आहे. आणि राजकारण मी कारण सांगितले तुम्हाला. कारण काय? कारण ते कारण आहे आणि हे साधन आहे. आयतं हत्यार मिळालं, वापरून घ्या. याच्यापेक्षा काही नाही. एक दिवस ते असं फेकून देतील, तुम्ही विचारणार सुद्धा. आणि मग काही आणखी विष कालवायचा कार्यक्रम चालू झाला. इकडे तिकडे फिरायचं. तिथून बऱ्याच पोस्ट येतात, तिथं बनतात. तिकडे कॉम्प्युटर आहेत, इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं बनतात, तिथे येतात. आणि त्याच्यातून मग त्या पोस्ट पाठवायच्या. तिकडं निळवंड्याच्या पोस्ट हे किती पाहिलं तुम्ही. हे सगळं कुठून उद्योग चालला, कशा घर चालला, हे तुमचं चांगलं चाललेलं आहे. ते मोडता कसं येईल याच्याकरता प्रयत्न चालतो. हे काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून खरं ते त्या पोरांच्या त्या सभेला त्याला उत्तर द्यावं असं नाही. ज्यावेळेस तुम्ही मला वर्किंग कमिटीचे मेंबर आहे, मी कायमस्वरूपी सदस्य मला केलं. जिथं आदरणीय सोनेजी बसतात, आदरणीय राहुलजी बसतात, जिथं मनमोहन सिंग बसतात, जिथं चिदंबरम बसतात, त्यांच्या लाईन मध्ये मी बसतो. तिथं बरोबर काँग्रेसच्या सर्वोच्च बॉडीचा मी सदस्य आहे. आणि आज काँग्रेस ते पोरगी थी असं बोलावं त्यांना. कोणाशी बोलतोय आपण, कोणा बोलतोय? मी सगळ्यात विधानसभेमधला सगळ्यात सिनियर आमदार आहे. सगळ्यात सिनियर म्हणजे गणपतराव देशमुखांनंतर माझा नंबर लागतो. आणि नशिबान असं आहे की मी भाषणाला उभं राहिल्यानंतर सगळे खाली वाजतात, शांततेने ऐकतात. मी उभं राहिल्यानंतर शांतता होते. हे तुम्ही मुद्दा क्लिप्स पाहिलं तर लक्षात येतो. तुमच्या मुख्यमंत्री सुद्धा सगळ्यांना सांगा बसा रे आता गडबड. मी क्लिप्स पाहिलं की नाही. अरे मंत्री असताना सुद्धा उत्तराला मी उभा राहिल्यानंतर गडबड नसायची, समग्र शांत होतो. मी नशिबाने असा तुमच्या आशीर्वादानात का होईना की ह्या गोष्टी मला मिळाल्या, हे भाग्य मिळालं. दुर्दैवानं आता हे ऐकायची पाळी आली. माझी अशी इच्छा काय होतं, जिल्ह्यातल्या वडीलधाऱ्यांना पुढे कधी काळाच्या वगैरे ते ऐकायला मिळू नये एवढं फक्त आपण ते डॉक्टरांनी काय सांगितलं ते सांगितलं की पोरासोरांनी अशी गंमत करू नये की वडीलधाऱ्यांना काहीतरी वाईट साईट ऐकायला लागावं, असं होऊ नये एवढी अपेक्षा आपली. बाकी काय त्याच्याबद्दल आणखी काय बोलावं. खरं ते आपलं काम आपल्या तालुक्यात आता किती कसं वाटतात. ग्रामपंचायतच्या मध्ये इथं बाळासाहेबचा मुलगा आहे, तिथे सरपंच इतका त्रास आहे काय सांगायचं. तो भारी, तो नग निघाला याच्यापेक्षा वरचढ. अरे आता सगळे इतका त्रास ते चालू असतात जिथे ग्रामपंचायत विरोधी. आपल्याला काहीच नसतं. मला खरं म्हणजे निवडायचे ठरले, तुम्ही विरोधक निवडून दाखवा आणि तुमचे विरोधक निवडून दाखवा. उभे केले तर निवडता येतील का रे? कोणाचं वाईट केलेलं नाही बरं का. मला सांगायचं का एखाद्याचं आपण वाईट अन्नात माती कालवली असं टाकून द्यायचं. कोणाला जेलमध्ये घालायचा प्रयत्न केला टाकून द्यायचं. काम आपण केले. संस्था सगळ्यात सुंदर. तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग कॉलेजचं उदाहरण सहज म्हणून इथं सांगतो. आपल्या संस्था इतक्या चांगल्या आहेत. आज इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातलं नाही भारतातलं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आपलं आहे. भारतातलं बरं का. आणि तिथं शिकतात मुलं. आपल्या घरोघर इंजिनियर झाले. मला आठवत एक कार्यकर्ता भाऊसाहेब नागरे. कुठे रे भाऊसाहेब? आला का रे? भाऊसाहेब नागरे एकदा माझ्या काय आल्या म्हणे, साहेब मला जरा एवढं ऍडमिशनला मदत करा बरं. मी म्हणलं अरे लय अडचण आहे. करा म्हणे. आता काय 15 झाले, आज 16 आहे म्हणे इंजिनियर माझ्या घरात. अरे हे भाग्य आपलं, अशा संस्था आपल्याकडे. नाव ठेवलं जातं एसएमपीटीच्या त्या कॉलेजला. काही बोलला असेल एखादा मसलवाट्याचा कुठे बोलला असेल एखादी, ते एसएमपीटी मुद्दाम जाऊन पाहून या. 28 जिल्ह्यातले पेशंट तिथे येत आहेत. 28 जिल्ह्यातले पेशंट, 1000 बेड, रोज 1500ची ओपीडी, रोज 1500 पेशंट तिथं 28 जिल्ह्यामध्ये येतात. बसेस सुरू झाल्या डायरेक्ट तिथे यायच्या. आणि एवढी सुंदर ट्रीटमेंट तुम्हाला कुठं दिसणार नाही. ती सुंदर सगळे कौतुक करून जातात. डॉक्टर हर्षल तांबे ते काम पाहत असतो. मॅनेजमेंटचा काही काळातला म्हणजे भारतातला गुरु ठरेल इतकं हुशार पोरगा आहे.
काय सगळं मुद्दाम जाऊन या, तुम्ही जाता येतच जा, आहे का नाही रे? मुद्दाम जा, व्यवस्थित पहा. अरे जे काम करायचं ते सुंदर करण्याची पद्धत आपली त्या पद्धतीने आपण करतो आणि करत राहणार आहोत आपण. माझी एकच विनंती आहे की काही चुकलं तर तुम्ही दाखवून द्या ना, हे चुकतंय ते चुकतंय. मला भेटायला कोणाला अडचणी का कधी? कायम माणसं भेटतात, दिवसभर काम वाटू लागत असतो मी, येणं सुद्धा भेटतं, त्याच्या पाठीवर हात फिरूनच वाटा लावतो मी तुम्हाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला आणखी चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करायचा. निमोन गावाकरता काय काय केलं, काय रस्त्याचं याचं मी सांगत नाही, मार्केट कमिटी नाही चांगलं इथं आता बाजार केलाय, कामं किती केले साहेबराव आंधळींनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. ताण आपल्याला पाण्याचा आणि पाण्याचं काय काय फार त्याच्यात फार चर्चा करू नये या मताचा मी, पण आपल्याला एक दिवस असा आणावा लागेल तर जे पाणी आहे ते सगळ्यांनी वाटून घेणं आणि ठिबकच्या सहाय्याने वापरणं, ठिबकच्या सहाय्याने वापरणं हे करावंच लागणार आहे. नदीचं पाणी जर पायथ्यापर्यंत आलं तर पाटाचं पाणी इथे यायला काय अडचण राहणार आहे, हे साधी गोष्ट आहे. आणि ते करणार आपला आपला कोठा निश्चित करून सगळ्यांना ठिबकच्या सहाय्याने देणं, ही कल्पना आपल्याला यशस्वी रीतीने राबवावं लागणार आहे. त्यामुळं तेव्हा निळवंड खरं आहे की निळवंड 92 साली सुरू केलं. सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते, शरद पवार साहेब संरक्षण मंत्री होते, त्यावेळेस आपण सुरू केलं. नाईक साहेबांचा मोठा वाटा त्याच्यात. 95 ते 99 वेगळी सत्ता होती, पायात काम चाललं होतं. 99ला मी पाटबंधारे खातं घेतल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी कामाला गती दिली. 12 साली 99 नंतर 12 साली पाणी अडवलं आपण 9 TMC. ही वस्तुस्थिती आहे. किती वेळा अडचणी आल्या, किती वेळा काम बंद पडलं गेलं. मेघा पाटकर सुद्धा तिथे येऊन बसल्या. तिथलं सगळं पुनर्वसन आपण चांगल्या पद्धतीने केलं, सगळ्यांचं शेतकऱ्याचं चांगलं केलं. माझी 5 एकर जमीन मी दिली, मला पर्याय नव्हता, मला द्यावाच लागणार, कारण आपण जर मागणी करतो तर आपलं कर्तव्य केलं पाहिजे, दिलं मी. आणि एवढ्यांचं पुनर्वसन चांगलं करून पाणी अडवलं. पाटाचे कामं, बोगद्याचे कामं 30% झाले. पैसे मिळवणं सोपी गोष्ट नाही सध्या पाटबंधारे खात्यात. त्यावेळेस असं झालं की विदर्भाला कोठा द्यावा लागायचा, मराठवाड्याला त्याचा कोठा द्यावा लागायचा, शिल्लक उरलेला सगळ्या महाराष्ट्राला असायचं. त्याच्यातून मी पैसे आणत होतो. काही त्रास झाला असेल का नाही, मला पुनर्वसन करण्याकरता काही त्रास झाला असेल की नाही जमिनी मिळवताना? कोणी मदत केली नाही, पिचड सोडून कोणी मदत करीत नव्हतं. पिचड साहेब मात्र पाठीशी राहायचे, आम्ही एकत्र बसायचो, इथे मिटिंग करायचं, सगळं केलं. आता काही मंडळी उठती, निळवंड्याचं काय, आता काय बोलतं, काय आणलं आता या वर्षात 500 कोटी रुपये दिले ते शाहीबाबाचे, द्यायला काही केलं का नाही मला माहित नाही. शाहीबाबा परंतु आता कोर्टातून स्टे आला म्हणतात. कोर्टाच्या बाबतीत मंडळी फार प्रसिद्ध आहे. म्हणजे आता हे अरे आम्ही एवढं पुरं केलं, आता तुम्ही हे दाखवण्याचं काम कशाला करता? 4 वर्षात का काही नाही आणलं? तुम्ही करायला पाहिजे होतं 4 वर्ष, काही दाखवलं नाही. आता म्हणायला लागले की आता पैसे आणले ना, आता काम चालू होत नाही. काय झालं तिकडे वर नाही चालू झालं, खाली चालू करायचं नाही, म्हणजे बंदच ठेवायचं. हे सगळ्या गोष्टी. तेव्हा माझं मत असं आहे की शेवटी मी माणूस आहे, मोठा संसार आहे, 4 गोष्टी मोठ्या संसारातच कमी असतात. कदाचित कुठं काय कमी पडलो असेल, मी नाकारत नाही, पण जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय, तुमच्या करता सगळ्यांकरता करतोय. एक कुटुंब समजून मी काम करतोय हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. कुटुंब समजून माझं कुटुंब असं समजतो आणि करतोय. आणि म्हणून आपल्याला अशा कोणी आले आणि चुकीची दिशा दिली तर माझी विनंती आहे, काही युवक मित्रांना विनंती आहे, दिशाभूलीला बळी पडू नका. अरे इथं कधी जातीवाद नव्हता रे, या संगमेर तालुक्यामध्ये. संगमेर तालुक्यात कधीच जातीवाद नव्हता. तुम्हाला सांगतो की आपण इथं माननीय हरिभाऊ सांगळे आपले सभापती राहिले, एकत्र सगळे असे काम करायचे. सगळ्यात जो पुढे जाईल त्याला आपण संधी देत होतो. गणपतराव सांगळे सभापती राहिले, मीराताई सभापती राहिल्या, परत सभापती झाल्या असत्या. इथं पाहतोय आपण बाजीराव पाटलांना केवढं स्थान आहे रे आपलं. आम्ही सांगत असतो की भाऊसाहेबांनंतर जर आम्हाला तुम्ही आता सांगायचं असेल की आता हे करायचं नाही, तर तो अधिकार त्यांना आपण दिलाय. हे पाहतोय आपण प्रत्येक सगळ्यांना बरोबर घेऊन. असं मनातच येत नाही आमच्या तिथं जातीवाद कालवायचा कार्यक्रम कुणी करायचा नाही. तुम्हाला सांगते अॅट्रॉसिटी फिटॉसिटी या तालुक्यात नसतात, त्या आल्याच नाही पाहिजे या मताचा मी स्पष्टपणे आहे. हे सुरू झालंय असं कळलं मला निमोनमध्ये. असं नाही झालं पाहिजे. काही झालं असं अन्याय
तर वेगळी केस करायची, ज्याने चूक केली त्याला शिकायला 18 केली. भेद नाही करायचा माणसांमध्ये, मनाचा भेद करायचा नाही, हे ठेवलं पाहिजे. आणि जे सुंदर काम आहे आपल्या तालुक्याचं ते सुंदर पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून आजच्या याच्यात जास्त काही बोलावं असं नाही. लोकसभेची निवडणूक आलेली आहे. लोकसभेमध्ये आपल्याला जे उमेदवार येईल, पक्ष देईल, त्याचं काम आपल्याला करायचंय. आणि याला अनेक कारण आहेत. डॉक्टरांनी चांगलं सुंदर भाषण केले. खरं सांगतो तुम्हाला, मोदींचा कालखंड तुम्ही आता एक फार सुंदर क्लिप फिरते की तुम्ही आता दूरदर्शन पाहूच नका, टीव्ही पाहू नका, टीव्ही सगळं खोटं बोलतोय म्हणतात. कारण सगळे चॅनल रिलायन्सनं विकत घेऊन टाकले, अंबानीने विकत घेऊन टाकले. खरं काही कळून देत नाही तुम्हाला. राफेल या प्रश्नाचं उत्तर विमानाचं अजून तरी मोदींनी दिलं का? अजून उत्तर दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टनं तुम्हाला जर क्लीन चिट दिली म्हणता, तर मग तुम्हाला लोकसभेची पार्लमेंट कमिटी करायला काय अडचण आहे? जर तुमचा कारभारच स्वच्छ आहे तर हो त्या कमिटी. आहे का तयारी? नाही. घोटाळा आहे. अंबानीला 30,000 कोटी रुपये दिले. आता त्याच्यावर इलेक्शनचा सगळा कार्यक्रम. विमा योजना त्यांनी अंबानीला चालवली. आपण पूर्वी मी त्या खातं सांभाळलं, आपण चालवत असायचो. राज्य सरकार केलं होतं आणि अंबानीकडे दिला. अंबानी आणि आणखी कंपन्यांना. या वर्षी विमा कंपन्यांना नफा झालाय 40,000 कोटी रुपये. महाराष्ट्राचा नफा 1,500 कोटी रुपयाचा. अरे आम्ही मदत करीत असायचो शेतकऱ्याला. मदत आपण कमी करत होतो का? तुम्हाला तुम्ही पहा, तुमचे जरा त्यावेळेचे अकाउंट तपासून पहा. माझा कालखंड, माझ्याकडे पैसे वाटायला दोनदा तर अतिवृष्टीला बाजरी गेली म्हणून येऊन पैसे पडले तुमच्या, तुम्हाला माहिती झाले नाही. 65 कोटी रुपये येऊन पडले. अतिवृष्टीला बाजरी गेली 5 साली आणि 6 साली. बागाचं नुकसान पैसे, दुष्काळाला पैसे, कर्जमाफी झाली. एक दिवस कर्जमाफी, तो विषय सुद्धा कृषी खात्यात त्यावेळेस आम्ही पाहायचो. रात्री निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी कर्ज तेवढे द्यायचे ते माफ केले. कोणाला फॉर्म भरायला लावला नाही. विलासराव देशमुख साहेब काय म्हणायचे, मला माझ्याकडे वाटप असायचं ते मी म्हणायचं, साहेब याच्यामध्ये एवढे पैसे दिले तर अशी अडचण होईल, तशी अडचण होईल. काही लोक बोगस गैरफायदा घेतील. ते म्हणायचे गैरफायदा किती लोक घेतील? म्हणजे 1% होऊ शकतं. 1% करता 99ला फॉर्म भरायला लावू नका म्हणायचे. ऑनलाईन फिनलाईन काही नाही हे म्हणणारे. त्यावेळेस म्हणायचे शेतकऱ्याला जाताना पैसे जाऊ द्या रे, शेतकऱ्याला काय बिघडलं हे म्हणणारे मंत्री होते, मुख्यमंत्री होते, मंत्री होते. आम्ही बसायचो, तुमच्याकरता निर्णय करायचो. आता मौले घातले रळाया, नाही असू नाही माया. फक्त भाषण एवढं सुंदर करतील ना ते दोघंही, तो भाषणात तर भुलून जाल का तुम्ही. पण फसाल बरं का, भूल भुलाय, भूल भुलाय. आणि काही नाही जमलं तर राम आहेचे, राम मंदिर बांधायचं का? आपण भाऊ राम मंदिर ते राहिले. अरे यांना बहुमत द्या, राम मंदिर बांधव म्हणत होते, यांनी कुठे राम मंदिर बांधले? असा हा बनवा बनवीचा सुंदर कार्यक्रम केंद्रात आणि राज्यात चाललाय. आता मात्र फसायचं नाही, ही काळजी घ्यावं लागणार आहे आपल्याला. मागच्या वेळेस जी चूक केली किंवा त्याच्या अगोदर जी चूक केली, आपल्याला यावेळेस ती परवडणार नाही. आपल्या सगळ्यांकरता, प्रपंचाकरता, देशाकरता आपल्याला काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायचंय. हे सुद्धा मी या निमित्तानं आपल्या सर्वांना येथे सांगेल. एक सुंदर सभा, विस्मरणीय सभा केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे, ज्ञानेश्वर, आपल्या सगळ्या तुमच्या सगळ्या टीमचे तुमचं खूप कौतुक करतो. इथं मी इंद्रजित मी मुद्दाम औरंगाबादून आणलाय आणि खूप मोठ्या प्रमाणात सर्टिफिकेटचं वाटप, यशोधनचं काम तो पाहतोय. तुम्ही सगळेजण नक्की खुश असाल असं मला वाटतंय. आपल्या सगळ्यांना पुढच्या कामाकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.